ताटल्यावाणी करायचं आणि मग स्कूटीवर जाऊन 6 चपात्या घेऊन यायच्या हायवेला. झक मारायची, चपात्या करता येईल. हायवेचं कुठं खात असतात का? ताव्यावरची चपाती केली जाते ना, ती तव्यावर नाही केली जात. तावा आहे तावा, आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे ओळू आहेत. काय लोक खात्यात. आणि मग एकादशी धरायच्या नाही. मग रिटायर झालं का गार्डन मध्ये म्हातारा म्हातारी दोघच. आहेत का नाही. आणि मग बस यमनला थांब, पुरी वसुली होऊ दे. नाही महाराज, सेवा करण्यात पुण्याचे. आज लांडे पाटलांच्या परिवाराने, आमदार साहेबांच्या सगळ्या कुटुंबाने लिहूनच ठेवायचं. 3 पिढ्या तरी तुमच्या ह्या वारकरी परंपरेवर पुढे सुंदर होणार. तू वडाला गरके घालायचे नाही. नाही नाही, ते चुकीचं आहे. नका घालू, नका घालू. एकादश नका करू, सोमवार नका करू, पेमेंट आहे तुम्हाला जास्त. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तू लय लखपती आहे तर खायची जागा बदलव ना, तुझ्याकडे लय पैसे. चेंज द प्लेस. हे असं चालत नाही. हे कधी देणार याचं? लई दिवस चालत नाही. क्षणिक हे सगळं. आम्ही लय शिकलो म्हणजे आम्हाला गाथा माने. मला एका बावळटाने विचारलं होतं, माळीत म्हणे 108च का? मी म्हणलं मी 908 घालील, तुला रुतती का? कीर्तनकार कंबार का बांधतो, तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं? आम्ही विचारलं का तुला दारू पेताना डोळे का झाकतो? मग तू कशाला इकडे झक मारितो घ्यायला? आणि सध्या लोक इतके दारू पेतात महाराज. सध्या 80% लोक दारू पितात. सध्या 80%. कोरोना झाल्यापासून तर इतके पिसाळ्यात लोक. लईच दारू पेतं लोक, लईच दारू पेतात. लई दूध कुणी खाईनं. बरं पा, लाईट गेली का मोर्चा, टपरी पेटली मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, गुरुजीची बदली झाली मोर्चा, गुरुजी शाळेत गेला नाही मोर्चा, नळाला पाणी आलं नाही मोर्चा. आणि दारूचे भाव एवढे वाढले, कुणी डांबरी आलं नाही का? दारू हा समाजाचा अविभाज्य. दारू बद्दल भाव वाढले म्हणून कुणी मोर्चाच काढील. आणि इतकी लोक दारू पितात महाराज, इतकी. 80% लोक दारू पितात. 80%. तुम्ही कधी फक्त आमच्यासारखे 100-1 बावळाट सोडायचे गावा मिळून, नाही तो खपाखप लोक दारू पितात. बरं, दारूमध्ये 3 प्रकार झालेत आता. 18 ते 22चे वेगळेच आहेत. 60-70 हजाराची पल्सर, 10चा मोबाईल, ते कवाई ताईट. हे धोत्रा भित्रवाले कमी पेतात. हे कधी पेतात, कोणी भटकेचं त्यांना, ते अशी गमत आहे त्यांची. ते कधी नवत पेतात. सुशिक्षित लोक तर इतके भारी आहेत, दिवसा पेत नाहीत. सगळे झोपल्यावर निवांत, रिलॅक्स. त्याला दर्जेदार दारू नाही म्हणायचं. वास येऊ नये म्हणून पुदिना खाणार. खरं आहे का खोटं आहे? लबाड बोलायचं. इंदुरीकरला घोडा लावा फक्त, खोटं आहे का सांग. स्टँडर्ड. आणि त्यांची बायको सुद्धा सांगते आता बायांना. त्यांची बायको सुद्धा म्हणते आता पहिल्यासारखे ते येड्यावानी करीत नाही. त्यांच्यात हातालाही बदल झाला. त्यांच्यात हातालाही बदल झाला. नाही तर पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं. उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मारीत बिरीत नाही ग. आता मला अंदाज आला त्याला काय लागतं. मी त्यांना आल्या आल्या जर खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळपोत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. गादीवच थुकत, गादीवच वकत. आणि कोरड पडली का गादीच साठीत ग, गादीच साठीत. पण आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा बदल झाला. बरं, दारुडे कठीण नाही राहत्या. मी रोज सांगत असतो कीर्तनात, एक दारुडे
एक दारुडे लघवीला बसलं, खाली बसून लघवी केली त्यानं, खाली बसलं लघवी केली. लघवी करून उठलं, ते वाकडं झालं, सरळच व्हायनं, असं वाकडं. 7-8 जणांनी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्याला सलाईनाची वगैरे काही गरज नाही, त्यानं घाईघाई पायजाम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. काय क्वालिटी, लई नमुने हो. एक दारू पेलं स्टँडवर गेलं, एक दारू पेलं स्टँडवर गेलं, स्टँडवर गेलं आणि उभं राहिलं. असं एसटी आली, एसटीत आली तर ते एसटीत चढलं, पण ते मागून नाही बसलं, एसटीत ड्रायव्हर पशी बसले ते बॅटरीच्या बॉक्सवर. एसटी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर पाहायचं. 60-70 किलोमीटर एसटी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, हे बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले आणि कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा, तिकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा. तो म्हणला, तो दारुड्या त्याला म्हणला काय पाहू राहील तुम्ही? तो म्हणले घेरच सापडा. ना गेर आहे का, गेर आहे का, हा गेर आहे का नीट सांगा. मी बसलं तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसन मे का खासक्यात काढून टाकला घ्या. अशी एकत्र करा मग रामकथा ठो. काय 2-4 जण. मंगळवार होता परवा दिवशी, परवा, हा. आणि मग आषाढातला मंगळवार दारू प्यायचं ठरलं, पण मटण आणायची पार्टी ठरली. 8 वाजता, 7:30-8ला म्हणले आज मटणच खायचं. एक जणाला म्हणले तुझ्या घरी बोकडा आहे. तो म्हणला आहे बोकडा आहे माझ्या घरी बरं का, पण आपली बायको झोपल्याशिवाय बोकडा आणता नाही येणार, ती आपली मंडळी नांगाट आहे. ते म्हणले मग 11ला आणू. ते 11 वाजता गेलं, बायको झोपेल होत त्याची. ते आलं, जेवण बिवण झालं, त्यांनी मटण बिटण खालं, शिजलं बिजलं, पहाटपर्यंत हाणलं आणि तिथंच पडली उताने. सकाळी उठल्या उठल्या ते घरी गेलं, त्याची बायको अंगणात झाडीत होती. झाडता झाडता त्याने पाहिलं बोकडं तर जाग्यावरशी. तो बायकोला म्हणला हा बोकडा इथं कसं काय? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, पण रात्री तुम्ही येऊन कुत्र्याचं पिलू घेऊन गेले कुठं? काय करता महाराज? हो, मग तुकाराम महाराजांना सगळ्या लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला अज्ञान नावाची मुळी ठेवायची, अहंकार नावाचं खोड घालवायचं आहे, पण तुम्हाला याच्यासाठी काही औषध आहे का? महाराज म्हणजे माझ्याकडे एकच औषध आहे, तुम्हाला जर समाधान लागत असेल तर स्मरणाच्या पहिल्या कीर्तनातल्या भागात, पहिल्या भागात आपल्याला इथून पुढे महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका. या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुमचं मत काय? मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, पण मुलांना हरिपाठ सुद्धा शिकवावाच लागेल. याच्यावर तुमचं मत काय? 3 वर्ष महिला मंडळ ही लहान आली पोरं घरी आहेत. 3 वर्ष आत्ता गेले ह्या महिन्यात शाळेत. 3 वर्षामध्ये कोणत्या महिलेनं बसलेल्यापैकी मुलाला पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. एक निघल्या.
बाकीच्या काय सीमेवर आहे का रायफल घेऊन? आणि तुम्ही माईकवर सांगता का लोकांना जिजाबाईनं शिवाजी घडवला? तुम्ही सांगता का? आज प्रत्येक आईने मुलाला देवताने देवपूजा करत असताना बरोबर नेलं पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, त्याला आरती शिकवली पाहिजे. इथून पुढे गुन्हेगारी प्रवृत्ती जर कमी करायची असेल तर अध्यात्म शिकवावं लागेल. हो, 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा मुलगा खून करतो म्हणजे काय? 18चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा खून करतो म्हणजे काय? याला कारण आहे आणि याचा तुम्हाला विचारच करावा लागेल. मुलांना अध्यात्म शिकवावंच लागेल आणि थोडंफार पाहिजे. आणि एक वाक्य सांगून ठेवतो मला, आध्यात्मिक वातावरण घरातलं वाया जात नाही. त्याचं हे परिवार उदाहरण आहे. आमदार साहेबांचं घर याचं ज्वलंत उदाहरण आहे. ज्वलंत धार्मिक संस्कार वाया जात नाही. त्यांचे नातू माळकरी आहेत, वाया नाही जात. इथं असं बोगस नाही चालणार. उगाच टीव्ही फ्रीज आणि कूलर खुशाल पोरग रडायला लागेल काय ना मोबाईल द्यायचा आणि बसायचं वांगी पाहत मालिका पाहत असं कुठं चालतं का? मुला पोरग रडायला लागलं काय नाही लगेच म्हणायचं घे मोबाईल, हां गेम खेळ, मला त्रास नको देऊ, मला नेमकी मालिकेची लिंक तुला ती तुझ्या जीवनाची मालिका झाली तू काय मालिका पाहिजे. इथून पुढे पहिली भावपूर्ण श्रद्धांजली विज्ञानाबरोबर मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं मत काय? आणि मी म्हणतो काही नाही, आता ह्या रांगेत ए पोर उभेत, हे महाराज नाही ना हो द्या, महाराज नाही ना हो द्या, गायक नाही ना हो द्या, वादक नाही हो द्या ना, पण चोर होणार नाही ना. हा, रात्री जर पोलिसांना पोरांची मोटरसायकल चेक केली तर काय सापडतं? ते गावठी कट्टा, मिरची पावडर, नायलनची दोरी, हे कुठून आलं? एक जाऊ दे, एक विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. हीच खरं द्वितीय पुण्यस्मरण. काय मत आहे तुमचं? 2. दुसरी गोष्ट पर्यावरण वाचलं पाहिजे. पर्यावरण वाचलं पाहिजे. पर्यावरणावर भाषण नका करू. महिला म्हणतात तुम्ही लिफ्टनं घरात जाता ना 2 BHK वगैरे असे, तुम्ही माझं एक वाक्य ऐकाल का? आज तुमच्या घराचा जेवढा परिसर आहे, जेवढा त्या परिसरात कुंड्यांमध्ये ठेवा, पण तुम्ही घरांमध्ये जास्तीत जास्त तुळशी लावा. तुम्हाला ऑक्सिजन मिळेल. नाहीतर अजून 5 वर्षानं राहू दे काय नाही, अजून 5 वर्ष नाही, सगळे एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. इंद्रिकेचे वाक्य सहसा खोटे होत नाही. तुम्हाला अजून प्लॉटिंग करताना 2 BHK 1 BHK घेताना 1 BHK घेताना 2 BHK घेताना तुम्हाला राहू दे तुम्ही 2 BHK घेताना 1 BHK घेताना तुम्हाला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन करावं लागेल, बेडरूम करावं लागेल. पण अजून 5 वर्ष नाही, जर पर्यावरण टिकवलं नाही तर तुम्हाला एक घरात ऑक्सिजन रूम काढावी लागेल. आणि ऑक्सिजन रूम काढली नाही तर ही वेळ तुमच्यावर येणार. याच्यावर तुमचं काय मत आहे? एक व्यक्ती एक झाड सक्तीच केली पाहिजे, सक्तीच केली पाहिजे. उगाच मनुष्य आता सगळे लोक इथं आमदार साहेब आहेत, सगळे नद्यांकडे थोडं पाहिलं पाहिजे. नद्यांची अवस्था आज काय आहे? आज आपण सगळेजण अंत्यविधी करून नदीला पिंडदान वगैरे करायला जातो, पाण्यात उतरत नाही, पाण्यात उतरतच नाही. तुम्ही माणूस मेला का त्याच्या गोधड्या नदीत टाक, लुगडे नदीत टाक, समजत नाही का तुम्हाला? काही लुगडे टाकते की नदीत सासूचे, गाद्या उश्या सोनं टाकीते का 2-3 मन टाकीते का 2-3 टाकीते का? टाकीते पावती टाकीते का एखादी बँकेची? नाही. नद्या स्वच्छ ठेवल्या नाही तर काम बिघडेल. आणि म्हणून मी महाराज म्हणले मी आलो सदा नाम केला फायदा काय? मध्ये फक्त सुपरफास्ट आणि 15 दिवस तेच आले गेले चालले. शक्यता आहे हे आले निघले आले. अरे काय निघले
आणि असं बोललं का लगेच माझ्या ठोकायची. इंदुरीकर ताल सोडून बोलले म्हणजे तासून ठोकायची. नुसता त्रास देत राहायचा दुसऱ्याला, फक्त टीआर. माझा अपघात झाला माझा, गाडीला काय नाही राहिलं, मला काय झालं नाही. मी 8ला अपघात झाला तरी 9ला फेटा बांधला. फेटाच बांधणार मी. माझ्या लग्नाच्या दिवशी मी 2 कीर्तन केली. हा 3 वाजता लग्न झालं तरी 6 ते 8 1 9 ते 11 येत. मग का मरतानाही कीर्तनच करतो मला माहिती. अपघात झाला तर मला वाचवायला कोण नाही आलं बा. म्हणजे खुब्यातून गेला का उलातला का काय नाही, फक्त हलकट आले. गेले. वन कायच्या लिखाण वन लिखाण हे सत्तेचे त्याचे सगळ्यात जास्त फळ मी महाराष्ट्रात 36 आणि अख्ख्या जगात. आणि 36 जिल्ह्याच्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यानं जे जगाला दिलंय ते कोणी दिलंय? कोणी दिलंय तुम्हाला माहिती म्हणून सांगा. जगातलं पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्याने दिलंय. जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. पुणे जिल्ह्याने अशी नदी दिली का ती नदी गाथा बुडू शकली नाही. हे पुणे जिल्ह्याने दिलंय. त्याच्या पुढे ऐका, 14च्या 14 टाळकरी पुणे जिल्ह्यात झालं. पण जगाच्या इतिहासात ओवी समजणारा विद्वान सुद्धा जन्माला आला नाही. एक ओवीवर PhD करतात लोक. PhDला 58 वर्ष लागत आहे. 9033 ओव्या कामूसवर चिल्लर उधळायचं बांध, कारण ते पैसे खाली पडतात, त्याच्यावर आपण पाय देतो. त्याच्याऐवजी डायरेक्ट अंगणवाडीच्या 10 पोरांना डबल जेवण देऊन टाकायचं. पुष्पा चालू आहे काय? जाऊ द्या काही असो, पण त्याला आनंद घेतला. आणि ह्या वयात असाच आनंद घेतला पाहिजे. काही निदान तो उड्या सांगतो, आपल्याला टाळी सुद्धा वाजवत नाही. काही लोक माझ्याकडे नुसते अरे काय मी काय तो व्याजाचा थकवा किरा रे का काय नसते काय ती होती. हे बा क्षणिक आहे, सगळं क्षणिक आहे. काही नाही. आपण अनुभव घेतले. 1.5 वर्षापूर्वी बसलेल्या माणसाने 50% प्रेत वडीत नेलेत आणि 50% प्रेत कधी पेटवले तपास नाही. कपाटभर नोटा होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिलं नाही. काय लोकांना घेणं नसतं. बाप मेल्यावर बहिणीने भावांना खाते फोडायला जेवढं जाम केलं तेवढं यमानं केलं नसतं. यम परवडला पण तुम्ही परवडल्या नाही. आता माझ्या पुढे बसलेल्या याच्यातल्या 5-6 जणी भावाशी बोलत नाही अशा बसले इथं. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं. भामटेची दुनिया झाली महाराज. काही नाही, सगळा भ्रम आहे. आणि हा भ्रम घालवायचा असेल तर अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा, विकार नावाच्या फांद्या तोडा आणि मोक्ष नावाचं फळ घ्या. आलोय. आणि म्हणून आज कीर्तनाला घेतलेला नामपर आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुरुषोत्तम पाटलाच्या मार्गदर्शनानं गायकवादक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय स्पर्धाचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाचं पहिलं कौतुक करावं का हा सोहळा कोण करतं? पवित्र ते कुळ, पावन तो देश. कारण वडील वारकरी, मुलांनी वारकरी वसा लावून धरला माझ्या वडिलाची. आणि 50 वर्ष वारी करणाऱ्या माणसाची मुलं वाह्यात निघतीलच कशी? असं नाही चालत. ते असे कोणी उठायचं माया पोराला बाप्पा शिकवतोय, बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माया पोरा आळंदीत घाला, काला घाला. काही 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नेसायला शिकली. काही टोपी इतकी कडक घालते, एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो महाराज, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. किती उष्ण आणलं ना ते सूत्र जमत नाही. आणि आजीने केलेला परमार्थ 3ऱ्या पिढीला नातवांमध्ये बुद्धीपर्यंत पोचतो. ज्या घरामध्ये जुने माणसं वारकरी आहेत त्या घरातले नाती सुद्धा ब्रिलियंट आहेत. ते कळून येत नाही, पण पुण्याही कामा आल्याशिवाय राहत नाही. काही वेळेस आजोबा कट्टर वारकरी असतो. आजोबा, मुलगा त्याचं पाहून थोडासा वारकरी होतो, पण त्या मुलाला होणारा मुलगा डायरेक्ट MBBS किंवा MD होतो. का? पुण्याही कधी वाया जात नाही. आपण
भ्रमात आहे का बा मा आवाजा वारकरी होता, चुकीचं आहे. आजोबा वारकरी असू द्या, पण आजोबा किती वारकरी असू द्या त्यांच्या पुण्यावरच मागचे तरतात. आपण म्हणतो बा समजा आता मी समजा वारकरी आहे, माझा पोरे वारकरी होईल असं नाही, पुण्य वायाच जात नाही. आणि ह्या गोष्टीला ह्या परिवाराला परंपरा आहे. वारकरी परंपरेमध्ये फेल माणूस जात नाही हे असं म्हणतो आपण बा, तसं नाही. ते मुला बाळांवर तुम्ही पहा काही काही वेळेस आई वडील वारकरी असले ना, मुलीचे लग्न करण्याची परिस्थिती नाजूक जरी असली तर त्यांचं कल्याण होतं. लग्न करण्याची परिस्थिती बिचारायची जेमतेम असते, वारकरी माणूस आहे जेमतेम परिस्थिती असते, पण काही वेळेस मुली अशा चांगल्या घराण्यात दिल्या जातात का त्या मुली त्या बंगल्यामध्ये कपाटाच्या चाव्या घेतात. आणि हे कशामुळं घडतं, आई वडिलांची पुण्याई इथं काम येत असते. असे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं हे कधी वाया जात नाही. दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जाणार नाही, सप्त्याला दिलेली देणगी कधी वाया जाणार नाही, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन कधी वाया जाणार नाही, आणि पांडुरंगाची केलेली सेवा कधी वाया, अशी बोगसगिरी चालत नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधीच वाया जाणार नाही, वारकऱ्याला दिलेला चहा कधी वाया जात नाही, केलेलं अन्नदान कधी वाया जात नाही. त्याचा हिशोब उशिराय पण आहे, अशी बोगस जात नाही. तुम्ही इतर ठिकाणी किती बोगस करा, काय उपयोग होणार नाही त्याचा, पण या ठिकाणी आई वडिलांसाठी केलेलं कधी आता आज यांनी ह्या 2 वर्षापासून गेल्या वर्षी आणि या वर्षी एवढा खर्च ते करतील ना, याच्या दुप्पटच आई वडिलांच्या आशीर्वादाने मिळतं. उगाच आपलं कुठंतरी थोडासा पगार वाढला म्हणजे धर्माच्या विरुद्ध गप्पा आणायच्या, त्याचा काय उपयोग. थोडीशी पेमेंट थोडंसं पेमेंट वाढलं का शहाणपणाचं अवसान आणायची, कायची एकादशन, कायचे माळ, कायची कायचं काय हे चालतं का. हे ठराविक काळ चालतं. थोडासा पैशाची घमेंड आली का मग दोघांना पगार आहे 3 ते 1.5 लाख, 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार घरीचे, मग त्याने म्हणायचं एकादशी वगैरे हे सगळी भ्रामक कल्पना आहेत. आणि मुळात आमचा या गोष्टींवर विश्वास नाही.